नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासन कामगार विभाग, कामगार आयुक्तालय मुंबई या ठिकाणी गट क ची सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे आणि या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण किती मार्काला परीक्षा असणार आहे, तिथलं सिलेक्शन प्रोसेस कशी असेल आणि ही जी काही भरती आहे या भरतीसाठी शेवटचे मित्रांनो 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत अर्ज करण्यासाठी. तर जे विद्यार्थी मित्रांनी अर्ज या ठिकाणी केलेले नाहीत त्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे. आपल्याला पद कोणकोणते आहेत ते पाहायचं आहेत. बघा, इथं 3 वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत. त्याच्यामध्ये निरीक्षक जे पद आहे त्याच्या एकूण 62 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि लेखापाल ज्या आहेत त्याच्या 12 जागा भरल्या जाणार आहेत. लघु टंकलेखक याच्या 4 जागा भरल्या जाणार आहेत. अशी ही 3 वेगवेगळी पदं आहेत आणि त्यांच्या या जागा आहेत. याबाबत आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरायचं नाही. आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या, ही जी काही भरती आहे या भरतीची जी काही परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. त्याची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी काय करायचंय, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचं आहे. तर बघा, इथं आपल्याला 3 पदं लक्षात आली. आता शेवटचे मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं होतं की 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत. तर त्यानुसार शेवटचे 12 दिवस राहिलेले आहेत आजपासून या भरतीला अर्ज करण्यासाठी. आणि ही जी काही ऑनलाईन फॉर्म होते ते 13 मे 2026 पासून सुरू झालेले होते आणि त्याची शेवटची तारीख आहे 12 जून 2026 ही त्याची शेवटची तारीख आहे. आपल्याला अर्ज करण्यासाठीची इथं अधिकृत वेबसाईट देखील दिलेली आहे मित्रांनो. या वेबसाईट वरती जायचं आहे आणि अर्ज करायचे आहेत. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की याच्यासाठी आणखीन काय महत्त्वाची माहिती लागणार आहे. आता इथं वयोमर्यादा किती दिलेल्या आहेत मित्रांनो आपल्याला, तो वयोमर्यादा आपल्याला 11/6/2026 पर्यंत तुमचं जे वय आहे ते या ठिकाणी गणण्यात येणार आहे. त्याच्यासाठीचा इथं निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक या सर्वांचं काय केलेलं आहे, वयोमर्यादा दिलेल्या आहेत. किमान आणि कमाल वयोमर्यादा या चार्ट मध्ये आहेत, त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. आणि तुमचं वय या ठिकाणी बसतंय का नाही ते तुम्हाला इथून खात्री करायची आहे आणि अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो एक लक्षात घ्या, इथं शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. तर निरीक्षक गट क संवर्गातील जे पद आहे त्याच्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची डिग्री असणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर लेखापाल गट क साठी पात्रता बघा काय आहे, संविधानिक विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी तुमची आवश्यक आहे. आणि इथं लेखा क्षेत्रामध्ये तुम्हाला किमान 3 वर्षाचा कामाचा अनुभव असणं देखील आवश्यक आहे. आलं का लक्षात. टंकलेखन अर्हता काय आहे, इथं बघा, मराठी आणि इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट आणि त्याच्यामध्ये बघा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग जो आहे तो 40 शब्द प्रति मिनिट तुमचा असणं आवश्यक आहे. या इथं शैक्षणिक पात्रता तुमच्या असणं आवश्यक आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. निवड प्रक्रिया जी असणार आहे ती तुमची निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षेतून होणार आहे. त्यासाठी सरळ सेवा परीक्षा घेण्यात येणार आहे. निरीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक यासाठी 200 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा मित्रांनो तुमची ऑनलाईन असणार आहे. आलं का लक्षात. ही तुमची 200 मार्कांची परीक्षा होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथं कागदपत्रांची लिस्ट दिलेली आहे की कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत. याची साईज देखील देण्यात आलेली आहे की त्याची कमाल आणि किमान साईज किती असणं आवश्यक आहे. ते त्या पद्धतीनं मित्रांनो आपण सर्व डॉक्युमेंट काय करायचे आहेत, स्कॅन करून आपल्या जवळ ठेवायचे आहे. आणि हा अर्ज जो आहे तो अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरायचा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्याला पुढे पाहायचं आहे की याच्यासाठीच तुम्हाला परीक्षा निवड केंद्र जे असणार आहे ते तुमच्या हॉल तिकीट वरती देणार आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असणार आहे आणि इथं कठीण प्रश्न गटामध्ये अंतर्भूत केले जाणार आहेत. सगळेच प्रश्न आहेत, सोपे, मध्यम आणि कठीण, हे लक्षात घ्या. इथं पुन्हा एकदा तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले आहे, तिथून तुम्ही काय करू शकता, अर्ज भरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क किती आहे, तर अमागास प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये आहे आणि मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो बघा, शेवटचे 12 दिवस राहिलेले आहेत. कामगार कल्याण विभागाची जी भरती आलेली आहे, या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तर ज्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी जॉब करायचा आहे, त्यांच्या शैक्षणिक पात्रता बसत आहेत, अशाने काय करायचे, निश्चितच या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तुम्ही जर यासाठी पात्र नसाल तर तुमचे मित्र नातेवाईक पात्र ठरत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून देखील घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.